समजून घ्या, ही उत्तर दिशा आहे, ही दक्षिण, ही पूर्व आणि ही पश्चिम. मला लागवड करायची आहे उत्तर आणि दक्षिण या पद्धतीने. आता हा जो पूर्वेकडनं आहे, मी झाड असं ठेवेल, असं लक्षात घ्या. झाडाची दिशा मी पश्चिमेकडे अशी ठेवेल, म्हणजे या दिशेने त्याला दाबेल. याच्यामुळे पूर्वेकडनं येणारा जो सूर्यप्रकाश आहे हा झाडाला पूर्ण मिळेल. पश्चिमेकडनं दुपारचं जे ऊन आहे, झाड असा स्लोप असणार आहे झाडात, त्यामुळे फळांवर या ठिकाणी सावली मिळेल, नॅचरली त्या ठिकाणी सावली मिळेल. या पद्धतीने जर तुम्ही केलं तरी सुद्धा 20 ते 30% उत्पन्न वाढेल. आणि आजही तुम्ही पपई उत्पादक शेतकरी असाल, तुमच्या शेतामध्ये जा, जे झाड नॅचरली तिरकं झालंय पाण्याच्या दांडामुळे कशामुळे झालं असेल, अशी 20 झाडं जर तुम्ही निवडून काढली, त्यातल्या 15 झाडांना तुम्हाला सेटिंग जास्त दिसेल. 5 झाडं अशी आहेत की ती काही केलं तरी तिथे फुलगळ झाली असेल, काही अनेक अडचणी अपवादात्मक, पण 15-70% झाडं अशी मिळतील की तुम्हाला त्यांना सेटिंग जास्त मिळेल. म्हणून झाड तिरकस करणे गरजेचे आहे का, तर नक्की करा. लागवड ही उत्तर दक्षिण करा. पश्चिमेच्या बाजूला झाड पहिल्या 4 महिन्यापर्यंत पायाने दाबण्याचा प्रयत्न करा, त्याला बेंट करण्याचा प्रयत्न करा, तिरकस करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला त्या ठिकाणी नक्की फायदा होईल.